सो हे सगळं जाणून घेताना मला असं वाटतं की आमचा प्रवास दिस इज सॉर्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह जर्नी. मी एकट्यानेच नाही, आपल्यातल्या अनेकांनी ती गोष्ट अनुभवलेली आहे. बिफोर स्टार्टिंग दॅट आम्ही काय करतो हे तुम्हाला जर लक्षात आलं तर दॅट विल गिव्ह यू अ बेटर आयडिया व्हाय आय एम टॉकिंग ऑल दिस थिंग्स. We established in 2008 as a MediaCura Infoline. We provide services in diversified communication platform, mainly content strategy and solutions, web and mobile applications, publication concepts, and audio podcast and productions. So ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग आम्ही ह्या कशा डायव्हर्सिफाईड आहेत त्या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत, त्या कशा पद्धतीने झालेला आहे तो हा प्रवास आहे. आणि अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो जी आम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट करण्यासाठी मदत करते. आम्ही एक कम्युनिकेशन सेन्सरी एलिमेंट्स असा एक हे कन्सेप्ट मांडलेला आहे. मीन्स यू नो दॅट सेन्सरी एलिमेंट्स दॅट साईट, टच, हिअरिंग, स्मेल, टेस्ट, all these applicable to our profession as well. How? Sight, that enables you to see out of box. Touch, that enables you to feel and shape the creativity, so it is directly related to your creativity. Smell, that enables you to keep track of trends. Taste, that enable you to be choosy to avoiding confusions. And hearing, that enable you to listen what future call for. And we try to apply all these elements while working for any project. I must tell you few of our milestones, or you can call it as a key achievements. So I mean, we are the first news tracking services in 2000 that ventured in 2008. मीडियाक्युराची सुरुवात ही मुळातच न्यूज ट्रॅकिंग, न्यूज अनालिसिस ह्याच्यामधून झालेली आहे आणि सपोर्टेड बाय कंटेंट. सो त्यावेळी ही नवीन कन्सेप्ट होती. एखादी कन्सेप्ट घेऊन आम्ही सुरुवात केलेली आहे. त्यानंतरचा प्रवास तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. देन वी लॉन्च अनदर वेंचर, स्कॅन माय डॉक्स. इट वॉज अ ऑनलाईन डॉक्युमेंट स्कॅनिंग अँड आर्काइवल सिस्टम, आर्काइवल सर्व्हिस, लॉन्च इन 2012. डिझी लॉकर किंवा डिजिटल इंडिया हे येण्याच्या फार आधी आम्ही ही सर्व्हिस सुरू केली होती, ज्याच्यामध्ये जे छोट्या फॅमिलीज आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी त्यांचे जे फिजिकल डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून ऑनलाईन आर्काइवल मध्ये आमच्या स्टोअर करावे, अशा पद्धतीची ती कन्सेप्ट होती. त्यानंतर साहित्य मित्र एक मोबाईल ऍप आम्ही तयार केलं होतं. मराठी साहित्य संमेलन जे झालं पिंपरीला, सो अशा प्रकारचं मराठीतलं, पूर्ण मराठीतलं आणि संमेलनाला वाहिलेलं असं पहिलंच हे ऍप होतं. त्यानंतर आम्ही अनेक साहित्य संमेलनांसाठी काम केलेलं आहे, कारण दॅट वी लाईक अ लॉट. लँग्वेज, अवर इथॉस, कल्चरल इथॉस, आणि त्याची कुठेतरी आपल्याला संगत आवश्यक असते आयुष्यभर, कारण ते एक गोष्ट आपल्याला आनंद देते. म्हणून आम्ही घुमानला जे पंजाबमध्ये झालं होतं साहित्य संमेलन, त्याचं वेब पोर्टल केलं, पिंपरीचं केलेलं आहे, पुण्यातल्या संमेलनासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. विश्व पंजाबी साहित्य संमेलन होतं. किंवा एखाद्या संमेलनाध्यक्षाची पहिल्यांदाच वेबसाईट आली बडोद्याच्या संमेलनात लक्ष्मीकांत देशमुखांची, ती आपण केलेली होती. द जर्नी नावाचं एक कॉफी टेबल बुक आम्ही BVG ग्रुपसाठी केलं होतं. आता काही आणखी 2 कन्सेप्ट सांगतो ज्या आम्ही केलेल्या आहेत त्या वेगळ्या. ते printdunia.com, प्रिंटिंगशी रिलेटेड सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ तुम्हाला मिळतील. तिथे तुम्ही क्लिक करा, कुठली गोष्ट हवी ती, त्याचं कोटेशन मिळवा आणि ऑर्डर द्या. हा पहिलाच प्रयोग होता अशा प्रकारचा. त्यानंतर स्टोरीटेलचं पूर्ण सिन्स स्टोरीटेल एंटर इन टू इंडिया 2017, तेव्हापासून त्याचं सगळं जे मीडिया कम्युनिकेशन आहे ते करण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि तेव्हा ही कन्सेप्टच नवीन होती, ऑडिओ मीडिया, आणि पैसे देऊन ऑडिओ बुक्स ऐकणं हा प्रकार किंवा ती कन्सेप्ट भारतीयांमध्ये रुजवणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट होती, ती आम्ही केली. Then we launch Consultq app. It's a mobile app that is created for appointment booking and online consultancy of doctors. आता हे लॉकडाऊनच्या फार आधी आम्ही ही गोष्ट केली होती.
आणि आता त्याला आम्ही काही नवीन गोष्टींची जोड देतोय जेणेकरून भविष्यात त्याचा सर्वांना उपयोग होऊ शकेल. सो आणि भविष्यातही आम्ही काही गोष्टी आणतोय. फॉर एक्झाम्पल मेक इन इंडिया असलेलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशन, त्याच्यावर आता काम चालू आहे. आणि ऑडिओ न्यूज प्लॅटफॉर्म एक वेगळा प्रयोग आहे. सो ह्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य असं होतं, आम्ही काय केलेलं आहे हे कळल्याशिवाय आम्ही हे का सांगतोय, मी हे का सांगू इच्छितोय हे तुम्हाला लक्षात येणार नाही. दॅट्स वाय. आणि याच्यातनंच शेअरिंग मी तुम्हाला करणार आहे. इफ यू सी द चेंजेस अँड डायव्हर्सिफिकेशन्स, there are lot of changes. One product, one service is different from another. पण करणारी टीम एक आहे. हे कसं काय शक्य झालं? How did we achieve it? So first thing is know it. जाणून घ्या. Then understand it. ती समजावून घ्या. Know it म्हणजे माहिती करून घ्या या अर्थाने आहे, ती समजून घ्या. अंडरस्टँडिंग इट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही शिरा. त्यानंतर मेक इट, ट्राय टू मेक इट, बनवा. देन अप्लाय इट, तुम्ही ती अप्लाय करा गोष्ट. अप्लाय केल्याशिवाय तुम्ही जे बनवलंय ते तुम्हाला लक्षात येणार नाही, त्याची युटिलिटी कळणार नाही. देन अपडेट इट, अपडेट केल्याशिवाय कुठलीही तयार झालेल्या गोष्टीचा रिलेव्हन्स राहणार नाही. त्याच्यामुळे रिलेव्हंट राहण्यासाठी जगात सतत अपडेट होणं आवश्यक आहे. अँड हिअर द वर्ड आय यूज इट, हिअर इट कुड बी युअर कन्सेप्ट, इट कुड बी युअर चॅलेंज, it could be confidence or all. What entrepreneurship is for us? Entrepreneurship make us to follow our dreams. एक खूप सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे, पण शेवटी प्रत्येकाला काहीतरी स्वप्न असायलाच हवं. आणि उद्योग किंवा एंटरप्रेन्योरशिप हे त्याच्यासाठीचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं. माझ्या व्यावसायिक आयुष्यातलं मी हे शेअरिंग करतोय. एंटरप्रेन्योरशिप आपल्याला एक व्यक्ती म्हणून अनेक अंगाने घडवतं. ती कुठली? रिस्क टेकर. आपण रिस्क घ्यायला शिकतो, जे अदरवाईज आपल्याला 5 तारखेची जी सवय झालेली आहे पगाराची, ती कुठेतरी मोडणं आवश्यक आहे. ऑर्गनाइज व्हायला शिकवतं. अनेक गोष्टी ज्या आपल्याला सुटत असतात त्या गोष्टी सुटणार नाहीत. इट ट्राय टू मेक यू ऑर्गनाइज वन, अदरवाईज यू कांट सर्वाइव्ह. इथं प्रत्येक गोष्ट अशी आहे की ती जर नसेल देन यू कांट सर्वाइव्ह. दॅट्स वाय इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ, प्रोफेशनल लाईफ अँड एंटरप्रेन्योरशिप. देन इट मेक यू रिस्पॉन्सिबल, तुम्हाला जबाबदार बनवतं. नॉर्मली नोकरीमध्ये तुम्ही जबाबदारीने काम करता, पण त्याची जबाबदारी, त्या उद्योगाची जबाबदारी तुमच्यावर नसते. तुमच्यावर फक्त कुटुंबाची जबाबदारी सॉर्ट ऑफ असते. पण आपण जी गोष्ट करतो आहोत, ज्यांच्यासाठी करतो आहोत, आणि जी कन्सेप्ट आपण मांडलेली आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती असतेच असं नाही. सो हिअर यू कॅन बी अ रिस्पॉन्सिबल वन. त्यानंतर फ्लेक्झिबल, ही गोष्ट उद्योजकता आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आणते आपल्यामध्ये. देन आपल्याला अपडेट राहायला शिकवते. आज एक गोष्ट आपण केलेली आहे ती उद्या चालेल असं नाही, उद्या चालेल असे परवा चालेल असं नाही. विशेषतः टेक्नॉलॉजीने जे काही चेंजेस आणलेले आहेत ते इतके डायनेमिक आहेत, इतक्या वेगाने ते बदलत आहेत सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हॅल्यू क्रिएशन आपण करू शकतो युजिंग इन द थ्रू एंटरप्रेन्योरशिप. उद्योजकता कशासाठी करायची? तर आपल्या आयुष्यात आपण व्हॅल्यू क्रिएशन करू शकतो. माझ्यासोबत मी 10 लोकांना रोजगार देऊ शकतो, त्यांच्या आयुष्यात काही बदल घडू शकतो. आता हे सगळा जो मी आतापर्यंतचा प्रवास सांगितला तो मी काही केलंय हे दाखवण्याचा प्रयत्न नाहीये, तर ते कशा पद्धतीने घडत गेल्या गोष्टी हे सांगण्याचा सुद्धा भाग आहे. सो लेट अस ट्रॅक द चेंजेस. मागच्या 15 वर्षात जो मी काळ पाहिलेला आहे उद्योजकतेत आल्यापासून किंवा त्याच्या थोड्याशा आधीच्या काळापासून, म्हणजे आय एम टेकिंग दिस फ्रॉम 2005 टू 2020. ह्या प्रत्येक गोष्टी खूप मॅटर करतात आपल्या विचारांमध्ये आणि जे काही सभोवती चाललेलं आहे त्यावर. सो इन 2003 to 2006, during that period, email mobile communication started to be in general use and gradually become regular communication tool for the business.
बिझनेसचा विचार केला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ईमेल आणि ह्या ज्या गोष्टी होत्या बाकी मोबाईल ह्या तशा लिमिटेड होत्या, त्या व्यवसायापुरत्या मर्यादित होत्या. आपल्या मीडिया फील्डमध्ये सुद्धा अनेकांना त्याचा अनुभव असेल. 2003, 4, 5 नंतर रिपोर्टर्सच्या हातात मोबाईल दिसू लागले, ईमेलचा वापर सुरू झाला. त्यानंतर एक एक गोष्ट तयार होत गेली. इवन अनेक ऑफिसेसमध्ये सिस्टीम्स तयार झाल्या, CRM असतील किंवा त्याचं ट्रॅकिंग सिस्टीम असतील, इन्फॉर्मेशन डेटा टेक्नॉलॉजी त्याचं इंटिग्रेशन आपल्याकडे सुरू झालं. देन देर वॉज अ इमर्जन्स ऑफ मीडिया इंटेलिजन्स. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ यू. मी एका प्रोजेक्टवरती काम केलं होतं 2008 मध्ये 7 मध्ये. सो दॅट वॉज अ मीडिया इंटेलिजन्स प्रोजेक्ट, मीडिया मॉनिटरिंग रादर. सो UK मधला सगळा न्यूजचा स्टफ भारतामध्ये यायचा, तिथे पेपरमध्ये पब्लिश होण्याच्या पूर्वी की त्याचं आम्ही प्रोसेसिंग करायचो युझिंग सर्टन कीवर्ड्स, त्याच्या समरीज, आणि तिथे पेपर पब्लिश होण्याच्या पूर्वी, प्रिंट होण्याच्या पूर्वी, लोकांना मिळण्याच्या आधी तो सगळा डेटा तिथे जायचा. आणि त्या एजन्सीला, ती एजन्सी त्याच्यात एक मोठा बिझनेस करत होती की फॉर एक्झाम्पल होम डिपार्टमेंट आहे, तर होम डिपार्टमेंटला उद्याच्या पेपरमध्ये येणाऱ्या सगळ्या बातम्या चाळत बसण्यापेक्षा त्यांच्याशी रिलेटेड जी गोष्ट आहे ती त्यांना आधीच मिळत होती ॲट द व्हेरी बिगिनिंग ऑफ द मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. सो त्यानंतर मी मुंबईला आयपॅन नावाच्या एका कंपनीमध्ये काम केलं. आयपॅन इज अ पार्ट ऑफ थॉम्सन ग्रुप. ते प्रोव्हाइड मीडिया इंटेलिजन्स फॉर व्हेरियस फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स अँड न्यूजपेपर्स, फायनान्शियल न्यूजपेपर्स. सो आयपॅन मध्ये हा जो सगळा ट्रॅक झालेला स्टफ असतो त्याचं मीडिया ॲनालिसिस व्हायचं, त्याची PR व्हॅल्यू काढली जायची. मग त्याच्यावरून ते त्या बिझनेस हाऊसला कशा पद्धतीने तुमचं कम्युनिकेशन असलं पाहिजे त्याचं आम्ही स्ट्रॅटेजी वर्कआउट करून द्यायचो. सो दॅट इज होल न्यू थिंग दॅट आय एक्सपिरियन्स ड्युरिंग दॅट पिरियड. इन 2008 मीडिया क्युरेटची मी सुरुवात केली विथ दिस कन्सेप्ट, आणि 2008ला लगेच सुरुवातीला मार्केटमध्ये रिसेशन आलं थँक्स टू रिलायन्स पॉवर. छान चालू होतं सगळं. अनेक क्लायंट्स मोठे आम्ही मिळवलेले होते. अर्थात मी एकटाच करत होतो सगळ्या न्यूज. माझ्याकडे जवळपास 15 ते 20 पेपर रोज येत होते. तो प्रत्येक वाचून त्या ह्याच्याप्रमाणे त्या बातम्या तयार करून मी तो स्टफ सगळ्यांना देत होतो. नंतर मार्केट रिसेशन आलं, कम टू द बेसिक्स, परत कंटेंट, असे काही परत 2 वर्ष मला काढावे लागले. सो तोपर्यंत मनाची तयारी पक्की होती, आपल्याला काय करायचं हे माहित होतं. आफ्टर दॅट वेब कम्युनिकेशन इमर्जन्स ही एक फेज आली. सो तिथं कंटेंट रायटिंग फॉर वेबसाईट, टेक्निकल रायटिंग, इन्स्ट्रक्शनल डिझाईन असे प्रोजेक्ट्स वाढायला लागले. हे अनेकांना माहीत असेल, अनेकांनी त्याच्यात थोडंसं काम केलेलं असेल किंवा त्यांचे मित्र कोणी त्याच्यात काम करत असतील. ईमेल अँड सोशल मीडिया कम्युनिकेशन हे सुरू झालं. सोशल मीडिया कम्युनिकेशन तुम्हाला आठवत असेल तर ऑर्क्यूड हे खूप पॉप्युलर झालं होतं. नंतर फेसबुकने त्याची जागा घेतली. त्यानंतर हॉटमेल, याहू, रेडिफमेल हे होते, त्यांची जागा जीमेलने घेतली. स्टार्ट ऑफ एंड फॉर रिजनल इंडिपेंडंट न्यूजपेपर, जे एखाद्या जिल्ह्यातले इंडिपेंडंट न्यूजपेपर होते, स्वतंत्र होते, तर त्यांचा कुठंतरी तो फॉल डाऊन सुरू झाला त्या काळातच. कारण एकतर साखळी वर्तमानपत्र जे होते त्यांनी त्यांचं एक्सपान्शन सुरू केलेलं होतं, आणि हे जे छोटे न्यूजपेपर होते त्यांना सर्व्हाइव्ह होणं अवघड झालं होतं. हा सगळा मी फेज तुम्हाला सांगतोय. द चेंज इन लीडरशिप प्रोफाईल म्हणजे वाचकांचं प्रोफाईलही बदलत गेलं. युथ सेंट्रिक न्यूज त्याला जास्त महत्व यायला सुरुवात झाली. त्यानंतर वेब टेक्नॉलॉजीचा इमर्जन्स झाला. ऑनलाईन न्यूजपेपर्स, पुणेसिटी.com हे एक मला तुम्हाला उदाहरण द्यावं असं वाटतं की जेव्हा पुण्यामध्ये ऑनलाईन ही पद्धत नव्हती, सुरू झालं होतं, तर तेव्हा काही पोर्टल्स तयार झाले होते. त्यात पुणेसिटी.com उत्तम पोर्टल होतं, जे पुण्यातल्या न्यूज ऑनलाईन येत होत्या. पण वाचक किंवा रिडरशिप त्याला जी होती ती कमी होती तुलनेत, कारण इंटरनेटचा वापर सर्रास नव्हता. आणि नंतर हाऊ टू अप्लाय दॅट न्यूज, त्याला कुठे पुढं मॅपिंग नव्हतं. आणि आता ही न्यूज वाचल्यानंतर मी काय करावं, ज्या गोष्टी आज आपण पाहतो
त्या तिथं नव्हतं, शेअरिंग नव्हतं. देन पोस्ट 2011 डिजिटल मार्केटिंग हा एक प्रकार, एक ट्रेंड म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आला. सो ऍड एजन्सी जे आहेत तर त्यांना पहिल्यांदाच त्यांना एक धक्का बसला, कारण ऍडचं बजेट आणि त्या बजेटमध्ये तो जो इन्फ्लुएन्स यायचा जाहिरातींचा पूर्वी वर्तमानपत्रातल्या, तो कमी होऊ लागला आणि क्लायंट जे आहेत त्यांनी ऑनलाईन ऍड्स मध्ये पैसे ओतायला सुरुवात केली. कारण कम्पेअर्ड टू एनी अदर फील्ड डिजिटल मार्केटिंग वॉज मच कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन फॉर देम. आणि हा बिझनेस सुरू करण्यासाठी देर वॉज नो बार, म्हणजे त्याच्यातला तुम्ही खूप मोठे एक्सपर्ट पाहिजेत अशातला भाग नव्हता. कुणीही डिजिटल मार्केटिंग सुरू करू शकत होतं आणि त्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर ऑनलाईन प्रेझेन्स अँड इफेक्टिव्ह ऑनलाईन प्रेझेन्स, ह्या दोन्हीत एक फरक आहे. ज्या लोकांच्या पूर्वी फक्त वेबसाईट्स होत्या त्यांना आपल्या वेबसाईट्स आता डायनेमिक व्हाव्या असं वाटत होतं. तिथं काहीतरी अजून युटिलिटी यावी, टूल्स यावे. त्याच्यामुळे ऑनलाईन प्रेझेन्स अँड इफेक्टिव्ह ऑनलाईन प्रेझेन्स इट स्टार्टेड मॅटर दॅट टाइम. देन एंट्री अँड सक्सेस ऑफ प्रायव्हेट FM चॅनल. प्रायव्हेट FM चॅनल, रेडिओ मिर्ची वगैरे ते यायला सुरुवात झाली, त्यांना पॉप्युलॅरिटी पण चांगली मिळू लागली. मोबाईल बिकम अ पार्ट ऑफ ग्लोबल कम्युनिकेशन. आणि नंतरच्या फेजमध्ये, अलीकडच्या फेजमध्ये आपण काय पाहतो तर मोबाईल आता ग्लोबल कम्युनिकेशन मध्ये आता आहे मोबाईलचा वापर. इमर्जन्स ऑफ मार्केट प्लेस पोर्टल, जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, स्नॅपडील आहे, अशा अनेक पोर्टल्स सुरू झाले. ग्राहक तयार झाल्यानंतर दुकान तयार होतं किंवा दुकान तयार झाल्यानंतर ग्राहक तयार होतात, तशा प्रकारचा हा हे आहे. सो इमर्जन्स ऑफ रायटिंग. आता विथ दिस फेज इमर्जन्स ऑफ रायटिंग, जेवढे प्लॅटफॉर्म्स तयार झाले त्याला सर्व्हिस देणारी पण इंडस्ट्री उभं राहिली. सो इमर्जन्स ऑफ रायटिंग सर्व्हिसेस फॉर ऑनलाईन मीडिया विथ रिजनल अपील. रिजनल अपील म्हणजे मराठीमध्ये जर मी काम करत असेल किंवा मी पुण्यामध्ये उद्योग करत असेल तर मला मराठीत कम्युनिकेशन करणं ऑनलाईन हे कधीही फायद्याचं ठरतं. आणि हे ग्लोबल प्लेयर्सला सुद्धा कळायला सुरुवात झाली. त्यामुळे रायटिंग सर्व्हिसेस विथ रिजनल अपील असा प्रकार सुरू झाला. एखाद्याचा कोवर जो आहे तो बंगालमध्ये आहे तर बेंगालीचा त्यांनी वापर सुरू केला. देन मोबाईल टेक्नॉलॉजी, मोबाईल फ्रेंडली वेबसाईट सुरू झाल्या. मोबाईल अँड वेब ऍप्लिकेशन्स हे आता आपल्या नेहमीच आता पाहतोय. आणि पण तिथून एक अपॉर्च्युनिटी अशी सुरू झाली की टेक्निकल आणि सेमी टेक्निकल रायटर्सला महत्व मिळायला सुरुवात झाली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स विथ इन्क्रीज ऑफ स्मार्टफोन मार्केट. स्मार्टफोन मार्केट जसं वाढलं, युजर्स वाढले, तसं सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सही वाढत गेला. देन इंटिग्रेशन ऑफ सर्व्हिसेस इन मेजर मीडिया हाऊसेस. फक्त वर्तमानपत्र म्हणजे प्रिंट पेपर याच्यापेक्षा आता मीडिया हाऊसेसला सगळ्याच गोष्टीचं इंटिग्रेशन महत्वाचं वाटू लागलं. म्हणजे सकाळ असेल फॉर एक्झाम्पल तर ई सकाळ आहे, साम आहे. सो देर वॉज सॉर्ट ऑफ इंटिग्रेशन ऑफ सर्व्हिसेस. देन इमर्जन्स ऑफ OTT ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्स लाईक नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, याबाबत तुम्ही ऐकलेलं असेल बरेच. 3G 4G इंटरनेट प्लॅन्स ब्रॉट मोर पीपल ऑनलाईन. मोबाईल डेटा स्वस्त झाल्यामुळे अनेक लोक त्याच्यामध्ये आले. मीडिया हाऊसेस, प्रिंट रेव्हेन्यू स्टार्टेड हॅम्पर्ड बॅडली. मी आता याच्यावरती फार बोलण्याची गरज नाही, अनेकांना माहिती आहे आणि त्याची झळ आहे, प्रत्येक जण सोचतोय. जिओची एंट्री झाली. यूज ऑफ व्हर्नॅक्युलर रिजनल लँग्वेजेस इन सोशल पर्सनल कम्युनिकेशन. ज्या मोबाईलवरती आपण थोडंसं आपल्याला धास्ती होती की आपण मराठीमध्ये वापरू शकू नाही किंवा हिंदीमध्ये आपण तो वापरू शकू का नाही, किंवा ईमेल कम्युनिकेशन पूर्वी फक्त इंग्लिशमध्ये जास्त केलं जायचं, तर आता पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही रिजनल लँग्वेजचा वापर पाहिला तर तो वाढलेला आहे. इव्हन तुम्ही गुगलचं ट्रान्सलेशन असेल किंवा गुगलचे टूल्स आहे पाहिले, गुगल नेहमी त्यांचे पॅरामीटर्स चेंज करतं आणि ट्रॅक करतं कुठली लँग्वेज कुठे वापरली जाते. त्यानुसार मराठी ही भारतातल्या पहिल्या 5 भाषांमध्ये जास्त वापरली जाते. सो सोशल मीडिया फॅक्टर्स. सोशल मीडियाचा एक मोठा फॅक्टर होता की ही गोष्ट मला सांगितली पाहिजे की डिपेंडन्सी ऑन न्यूजपेपर और टीव्ही मीडिया ही लोकांच्या दृष्टीने
कमी झालेली आहे, किंबहुना ती मर्यादित झालेली आहे. पूर्वी त्याचा जो प्रभाव होता तो कमी झालेला आहे. मी पूर्वी असं होतं की मी न्यूजपेपरमध्ये काम करतोय, मी बातमीदार आहे, एखाद्याने मला न्यूज सांगितली आणि मी म्हटलं की नाही मला हे वर्थ नाही वाटत आहे, मी नाही ती छापली, तर आज ती व्यक्ती काय करते, स्वतःच ती फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती ती न्यूज किंवा त्याच्या दृष्टीने ती माहिती सांगून मोकळी होऊन जाते. सो त्याची जी डिपेंडन्सी लेवल होती ती आता खूप कमी झालेली आहे मीडियावरची, कारण त्याने स्वतःचा एक मीडिया म्हणून त्याच्या दृष्टीने एक्सप्लोर केलेला आहे. सो गिवन दिस सिनारिओ वेअर वी रेडी टू स्मेल दिस चेंजेस, तुम्ही जर पॅटर्न पाहिला तर याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून गेल्या 15 वर्षाला मी प्रवास सांगितलेला आहे की ह्याच्यात टप्प्याटप्प्यावरती चेंजेस होत होते. सो वेअर वी रेडी टू स्मेल दिस चेंजेस, आणि हाच प्रकार पुढेही असणार आहे, किंबहुना त्याचा झपाटा आता जास्त असणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला माहिती आहे की सध्या मीडियातल्या आपल्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांनाही थोडंसं त्यांच्या भवितव्याची काळजी आहे. सो एव्हरीबडी इज अ बिट कन्सर्न अबाउट व्हॉट थिंग्स आर वेटिंग फॉर. सो मला एक मुद्दा छोटासा मांडायचा आहे. आर यू रिएक्टिव्ह ऑर प्रोएक्टिव्ह, हा प्रश्न आता सगळ्यांनी स्वतःला विचारायची गरज आहे. कारण आपल्याला पुढच्या टप्प्यात ह्याच गोष्टीचा उपयोग असणार आहे. तो कसा? 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, हे तुम्ही जर पुस्तक वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल, तर त्याच्यामध्ये पहिली जी हॅबिट आहे बी प्रोएक्टिव्ह, त्याच्यामध्ये खूप उदाहरण उत्तम दिलेलं आहे आणि ते खूप आपल्या सर्वांना लागू पडतं. आता मी जे आता इमेज शेअर करतोय त्याच्यातल्या फक्त पहिल्या इमेजकडे तुम्ही पहा. फर्स्ट, तिथे तुम्हाला असं दिसेल की देर आर 2 सर्कल्स, एक मोठं सर्कल आहे त्याच्या आत एक छोटं सर्कल आहे. सो बाहेरचं जे सर्कल आहे, आउटर सर्कल, दॅट इज युअर सर्कल ऑफ कन्सर्न, जे ऑरेंज कलर मध्ये आहे, आणि फेंट कलर मधलं जे आहे दॅट इज युअर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. आता आत्ताची कंडिशन अशी आहे फॉर एक्झाम्पल की बाहेरचं आउटर सर्कल जे आहे, सर्कल ऑफ कन्सर्न, दॅट इज बिगर. म्हणजे आपला जो प्रभाव आहे, आपला जो इन्फ्लुएन्स आहे तो कामाला येत नाहीये, आणि त्या आपलं एकूणच सगळं करिअर झाकोळलं गेलंय का काय त्या सर्कल ऑफ कन्सर्ननी, असं आपल्याला वाटतंय. आता ह्याचे कारण अनेक आहेत. इकॉनॉमी कारण आहे, फॅमिली एक्सपेक्टेशन्स असतात आपल्याकडनं, लॅक ऑफ जॉबची भीती आहे आज प्रत्येकाला, अनेक जण नवीन संधी शोधतायत, अदर पीपल्स आर मोर क्वालिफाईड, हा एक थोडासा कन्सर्न आहे, कारण वयाच्या ठराविक टप्प्यानंतर आपण काय करायचं हा अनेकांना प्रश्न असतो. ज्यांच्याकडे अनुभव असतो त्यांच्याकडे स्किल असतंच असं नाही, ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांच्याकडे अनुभव आहेच असं नाही. त्यानंतर ओपिनियन्स ऑफ अदर, इतर लोक आपल्याविषयी काय बोलतील, काय विचार करतील, हा एक मोठा भीतीचा पगडा सगळ्यांवरती आहे. सो ह्याच्या सगळ्या मिळून एकत्रित परिणाम आहे सर्कल ऑफ कन्सर्न. त्याच्यामध्ये होतं असं की आपण जे काही आहोत, वेर यू लिव्ह, तो भाग त्याच्यात भरडला चाललाय आणि घुसमट होते. बरं, ह्या बाहेरच्या फॅक्टरशी आपण काही करू शकतो का? नाही, कारण ते आउटर एलिमेंट्स आहेत, तिथं आपण काही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही, ते आपल्या कंट्रोल मधल्या गोष्टी नाही. मग आता मार्ग कसा काढायचा? पहिला जो अप्रोच आहे आता मी म्हटलं तो रिएक्टिव्ह आहे, कारण आपण रिएक्टिव्ह असतो म्हणून हे अशा पद्धतीने आपण अडकलेलो आहोत. सो कॅन वी बी अ प्रोएक्टिव्ह? प्रोएक्टिव्ह आपण झाल्याने होईल असं की आपण आपला इन्फ्लुएन्स वाढवत न्यायचा, तर आपोआप ते आउटर सर्कल आहे ना, ते तुम्ही छोटं करू शकता, त्याचा इन्फ्लुएन्स कमी करू शकता. सो सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे आपला, त्याच्यामध्ये काय गोष्टींनी केल्या म्हणजे आपण वाढू शकतो, तो ट्रान्सफरेबल स्किल्स आपल्या वाढल्या पाहिजेत. लेवल ऑफ एक्सपिरियन्स, अवर कमिटमेंट, आपलं लर्निंग, who you spend time with, how you spend your free time. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांनी आपण आपला इन्फ्लुएन्स स्वतःचा वाढवू शकतो, ज्याच्यामुळे आपलं सर्कल जे आहे इन्फ्लुएन्सचं ते आपण वाढवू शकतो. मोठ्या लोकांची छोटी कामं आपोआप होतात, त्याचं कारण हे, आणि छोट्या लोकांना छोटं काम सुद्धा मोठं वाटायला लागतं, त्याचंही कारण हेच आहे. सो इथं अप्रोचचा फरक आहे. आपण रिएक्टिव्ह आहोत आतापर्यंत, तर आता आपल्याला आता प्रोएक्टिव्ह व्हावं लागेल.
So this is another thing. So do you want to be in business? आता आपल्याला बिझनेस मध्ये यायचं आहे, तर आपण काय केलं पाहिजे? हे आपण नक्की ठरवलंय बिझनेस मध्ये यायचंय, काय यायचंय? सो पहिल्यांदा वर्क एक्सपिरियन्स लर्न अँड इमर्ज. आपण काम करूया, लेट्स वर्क. काही गोष्टी काम केल्यानंतरच तुम्हाला त्याचा अनुभव मिळतो, त्यानंतर तुम्ही बिझनेस मध्ये येण्याचा विचार करावा, असा माझा अनुभव मला सांगतो. कारण त्यामुळे एक सिस्टीम तुम्हाला कळते. काम कसं करून घ्यायचं हे कळण्यासाठी तरी तुम्ही आधी काम केलं पाहिजे. सेकंड थिंग इज एक्सपिरियन्स. तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घेताना तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील. सो देन लर्न. लर्निंग ही प्रोसेस आयुष्यभर चालू राहते. So you have to learn always. You have to be you have to build yourself like a learner, a student approach. So then हे सगळं तुमच्या गाठीशी ही सगळी शिदोरी आली, त्यानंतर देन इमर्ज. मग तुम्ही बिझनेस किंवा एक वेगळी कन्सेप्ट घेऊन यायचा विचार करू शकता आणि करायला पाहिजे. पण पुन्हा 4 स्टेप्स मी तुम्हाला सांगतो की थोडंसं इंट्रोस्पेक्शन आहे. आर यू थिंकिंग अबाउट बिझनेस? आपण व्यवसायात यायचा विचार करतो, का करतो? ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी हवं. म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून करतोय, आउट ऑफ कंपल्शन मी करतो आहे, आउट ऑफ फोर्स करतो आहे, मला फक्त पैसे मिळवायचेत म्हणून करतोय? आपण कशासाठी बिझनेसचा विचार करतोय त्याच्यावर थोडासा आपण वेळ दिला पाहिजे. हा प्रश्न मनाला विचारला पाहिजे. देन विच स्किल यू डू पजेस दॅट कॅन हेल्प यू इन फ्युचर? आपल्याला फ्युचर मध्येही मदत करतील अशा कन्सेप्ट कुठल्या आहेत, अशा स्किल्स आपल्याकडे कुठल्या आहेत, त्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? कारण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कारण त्या जर नसतील तर त्या स्किल्सचा वापर कुठं करायचा हे तुम्हाला कळणार नाही. आर यू रेडी टू चेंज युअर सेल्फ? फार महत्वाची गोष्ट आहे की चेंज विच इज ऑलवेज अ परमनंट थिंग. आपण स्वतः बदल घडवायला तयार आहात का? कारण एक आपला ऍटिट्यूड झालेला असतो ह्या फील्डमध्ये, तो अनेकांना माहिती आहे. आपल्याला अनेक गोष्टी माहितीत असा आपला समज असतो, पण बाहेर पडल्यानंतर तो समज किती तकलादू आहे हे कळायला सुरुवात होते. आणि मी त्या अनुभवातून गेलेलो आहे. त्यामुळे की स्वतः बदल घडू शकतो का, घडवायला पाहिजेच, आणि घडवलं तर ह्याच्यात नक्की यश आहे. देन आर यू रेडी फॉर फेल्युअर? तुम्हाला असं वाटेल की मी हा निगेटिव्ह प्रश्न विचारतोय. नाही, ऍक्च्युअली फेल्युअर मीन्स दॅट इज अ स्टार्ट टुवर्ड्स सक्सेस. मी हरेल का, फिअर ऑफ फेल्युअर ह्याच गोष्टीमुळे अनेक जण मागे सरकतात, कच खातात. पण ऑलरेडी आपण मनात बांधून घेतलं की नाही ठीक आहे, पहिले 4 अटेम्प्ट माझे फेल होतील, तर पुढे भविष्यात आपल्याला कुठला त्रास होणार नाही त्याचा. आणि गोष्टी शिकताना त्याच्यात काहीतरी चुका होणारच आहे, त्यामुळे त्याची बिलकुल काळजी करायची नाही. पण हा प्रश्न आपण मनाला विचारला पाहिजे. गोइंग फॉरवर्ड मी एक छोटीशी तुम्हाला एक दृष्टांत देतो. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस? सॉक्रेटिसची स्टोरी आहे, मी एका पुस्तकामध्ये वाचली होती. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस. एक तरुण सॉक्रेटिस कडे आला आणि तो म्हणला की आय वॉन्ट टू नो द सिक्रेट ऑफ सक्सेस. सॉक्रेटिस टोल्ड हिम लेट्स मीट टुमॉरो मॉर्निंग ऑन द शोर ऑफ रिव्हर. सो त्या नदी किनारी ते गेले. सॉक्रेटिस तिथे उभा होता तीरावर. हा तरुण पोहोचला तिथं. म्हणला सांगा. म्हणलं काय यशाचे रहस्य काय? म्हणला. सॉक्रेटिस म्हणला ठीक आहे, चल माझ्यासोबत. मग नदीच्या पात्रात दोघंही उतरले. आतमध्ये हा गेला. सॉक्रेटिसने त्याची मान घेतली, मुंडी घेतली आणि पाण्यामध्ये बुडवले. 2-3 सेकंदात ते उसळी घेऊन तो मुलगा बाहेर आला. तो म्हणला हे काय करताय? मी तुम्हाला विचारतोय की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस आणि तुम्ही सरळ मला बुडवताय? म्हणला नाही, एक मिनिट. आतमध्ये असताना पाण्यात जेव्हा तू होता तेव्हा अशी कुठली गोष्ट होती की ज्याने तू उसळी मारून बाहेर आला?
मुलगा म्हणला ती गोष्ट म्हणजे मला श्वास घ्यायचा होता, त्यासाठी मी धडपडत होतो. सॉक्रेटिस म्हणले राईट. ती जी धडपड आहे ना, त्या जी धडपड तुम्हाला तळमळीने किंवा ह्यानी बाहेर आणते, ती तडफड जी आहे ती सिक्रेट ऑफ सक्सेस आहे. दॅट इज कॉल्ड विल पॉवर. ती विल जी होती की आपल्याला श्वास घ्यायचा आहे, त्या विल मुळे तुला बाहेर यावंसं वाटलं. सो विल पॉवर इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. आणि हे काय लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्यात विल पॉवर असेल तर ह्या गोष्टी नक्की पुढे जातात. त्याच्याबद्दल कुठलंही दुमत असता कामा नये. बरं, इच्छाशक्ती हा शब्द आपण वापरतो. इच्छा असेल पण त्याला शक्तीची जोड नसेल तर उपयोग आहे का त्या इच्छेचा? नाही. म्हणून इच्छेला शक्तीची जोड असली पाहिजे. मग ही मिळवायची कशी? तर आवड निर्माण करणं. एखाद्या कामात आवड असणं, ती डेव्हलप करणं, त्याच्यातलं सहज शक्य आहे. नाव कमिंग टू द बिझनेस. अंडरस्टँड द बिझनेस. बिझनेस समजून घेतला पाहिजे. त्याचे काही चेक पॉइंट्स आहे. वेअर यू थिंक यू फिट द बेस्ट. आपण जर बिझनेसमध्ये आलो तर आपण सगळ्यात उत्तम कुठं सूट होऊ शकतो, आपल्यासाठी काय फिट आहेत गोष्टी, हे याचा विचार करा. आर यू गुड लिस्नर, व्ह्यूअर और रीडर. तुम्ही उत्तम श्रोते आहात, तुम्ही प्रेक्षक आहात का, तुम्ही वाचक आहात का, तुम्ही क्रिएटर आहात, याच्यातल्या कुठल्याही फील्डमध्ये. देन आर यू इंट्रोवर्ट और एक्सोवर्ट. अनेक लोकांना कमी बोलायची सवय असते, तो विचार जास्त करतात, अंतर्मुख असतात. अनेकांना ते बोलगेवडे असतात थोडेसे, सो दे आर एक्सट्रोवर्ट. पण आपण कुठल्या कॅटेगरीत आहोत हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठल्या बिझनेस जास्त आपल्यासाठी पूरक आहे हे कळू शकतो. एखादा मार्केटिंग एखाद्याला हवंसं वाटत असेल पण तो बोलत नसेल तर उपयोग नाही. आणि एखाद्याला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल, फक्त इच्छा आहे पण त्याचा स्वभावच मुळात बोलका आहे आणि तो तिकडे जास्त वेळ नाही देऊ शकत क्रिएटिव्हिटीकडे, तरी उपयोग नाही. सो डू यू नो द डिफरन्स बिटवीन एंटरप्रेन्योर अँड वर्किंग रिसोर्स. एक महत्वाची गोष्ट आहे की वर्किंग रिसोर्स म्हणजे आपण नेमून दिलेलं काम करणं, हे करण्यात आपल्याला जास्त आनंद आहे की एक उद्योग म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहायला आपल्याला आवडतं. कारण इथे टीम तयार करावी लागते, त्याला घडवावं लागतं आणि त्यानुसार तुम्हाला पुढे जावं लागतं. पण जर तुम्ही वर्किंग रिसोर्स असाल तर मी एक काम हाताला घेतलेले तेच काम करणार, हा एक ऍटिट्यूड असतो, अप्रोच असतो. आपला अप्रोच कुठला आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आर यू रेडी टू लर्न. तुम्हाला नवीन गोष्टी शिकायची आवड आहे का, तुम्ही तयार आहात का त्यासाठी, हे फार महत्वाचा मुद्दा आहे, मगाशी मी तो बोललो. वेअर यू सी युअर सेल्फ नाऊ अँड देन. हा पुन्हा एक महत्वाचा आणि टार्गेट जोपर्यंत आपल्या समोर नसेल तोपर्यंत आपण पुढे जाण्यात पॉईंट नाही. त्याच्यामुळे मी आज कुठे आहे आणि पुढच्या 5 वर्षात मला कुठं जायचंय, 10 वर्षात कुठे जायचंय, त्याचं कमीत कमी इमॅजिनेशन आपण केलेलं आहे का. कुठे जाईन हा प्रश्न वेगळा, कुठं मला न्यायचंय मला स्वतःला, त्याचा तुम्ही काही विचार केलेला आहे का. आणि त्यालाच धरून विषय की कॅन यू ड्राफ्ट अ न्यूज अबाउट युअर सेल्फ. अशी एक स्टेज जेव्हा येईल किंवा माझ्याविषयी कोणाला मी लिहायला सांगेन किंवा कोणी लिहिल माझ्याविषयी, तर तो काय लिहिल ते तुमचं मिशन असलं पाहिजे लाईफचं. ते तुम्ही ठरवा, तुम्हाला अनेक गोष्टी आपोआप समजत येतील. आणि शुड आय डू इट ऑर नॉट. एखादी गोष्ट आपण करावी का करू नये त्याचा संभ्रम अनेकांना असतो. सो देर इज 150% फॉर्म्युला. आमचे डॉक्टर शरद जोशी म्हणून आहेत, ज्यांच्याबरोबर मी करिअर संवाद म्हणून एक सकाळबरोबर असताना मोठा प्रोजेक्ट आम्ही खेडोपाडी फिरून आम्ही मुलांसोबत संवाद साधत होतो. तेव्हा जोशी सरांनी हा फॉर्म्युला त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की एखादी गोष्ट आपण करावी का करू नये ह्याचं जेव्हा कन्फ्युजन होतं तेव्हा एक गोष्ट पहा, ती गोष्ट आपल्यासाठी नवीन आहे, त्याचा अनुभव नाहीये म्हणून आपण ती टाळतोय. पण आपण ही गोष्ट करू शकतो ह्याचा जर तुम्हाला 50% कॉन्फिडन्स असेल तर ती गोष्ट करा, कारण उरलेला कॉन्फिडन्स ती गोष्ट करतानाच तुम्हाला मिळून जाईल. सो दॅट इज 50% फॉर्म्युला. नाऊ हाऊ टू बी प्रिपेअर्ड. करायचं ठरलं, आता स्वतःला त्यासाठी सज्ज कसं करायचं. सो नो युअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस. आपल्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या नाही आहेत, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, हे तुम्हाला माहित पाहिजे बिफोर स्टार्ट एनिथिंग. व्हॉट स्किल डू यू थिंक यू हॅव, ॲज आय टोल्ड यू प्रिव्हियसली.
आपल्यात कुठल्या कला आहेत, कुठले गुण आहेत, कौशल्य आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो. जॉट डाऊन आयडियाज, मेंटेन अ डायरी. एक डायरी करा, त्याच्यात आयडियाज जशा येतील तशा लिहित राहा. मी हा प्रयोग केलेला आहे, पण आजही माझ्याकडे जुन्या डायरी, जुनी पानं त्याची पाहिली की असं गंमत वाटतं. टेक मॅक्झिमम एफर्ट्स ऑन एनी टाइप ऑफ कम्युनिकेशन, रिटर्न और ओरल. रिटर्न कम्युनिकेशन असेल किंवा ओरल असेल, दोन्हीत असेल तर उत्तम, पण स्वतःवरती थोडीशी मेहनत आपल्याला घ्यावं लागेल. आयदर रिटर्न कम्युनिकेशन माझं उत्तम पाहिजे किंवा ओरल तरी पाहिजे किंबहुना. दोन्हीत असेल तर बेस्ट. इंग्लिश मला शिकायचं आहे तर मी त्याच्यावरती त्यासाठी स्वतःवरती मेहनत घेतलीच पाहिजे. एखादी फॉरेन लँग्वेज मला शिकता आली पाहिजे. किंबहुना जी गोष्ट मी करतो आहे, मराठी भाषेत मी काम करतोय, तर मराठी भाषा तरी माझी उत्तम असली पाहिजे. सेट युअर टार्गेट. टार्गेट शिवाय प्रवास करण्यात पॉईंट नाही. बिगिन विथ द एंड इन माइंड. म्हणजे मी एखाद्या बसमध्ये बसलोय आणि चला आता जाईल तिथे जाईल असं चालत नाही. मी आधी बोर्ड बघतो बसचा आणि नंतर त्यामध्ये चढायचं का नाही, बसायचं का नाही हा निर्णय घेतो. आयडेंटिफाय द चॅलेंजेस. ह्या प्रवासात चॅलेंजेस कुठले असणार आहेत ह्याचा जस्ट मनात ठोकताळा बांधा आणि त्यानुसार आधीच विचार केला तर त्यासाठी सज्ज राहायला सोपं जातं. प्रिपेअर अ फायनान्शियल प्लॅन. फायनान्शियल प्लॅन म्हणजे मला कुठली गुंतवणूक लागणार आहे का, किती लागेल, कशी लागेल, मी ती कशी जमा करणार आहे, मधल्या काळात मला फॅमिलीला जो सपोर्ट द्यायचा लागणार आहे तो मी किती मिनिमाइज करू शकतो. त्या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर एक प्लॅनिंग तुमच्याकडे पाहिजे. फॉलो होईल ना होईल पुढची गोष्ट. देन गेट इन टू पॉझिटिव्ह माइंडेड नेटवर्क. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांमध्ये नेहमी राहा. त्यांनी खूप परिणाम पडतो तुमच्या एकूणच व्यक्तिमत्वावरही पडतो. अदरवाईज होईल असं की तुम्ही नवीन गोष्ट सुरू करायला जाल आणि लोक खेचायला तयारच असतात किंवा ज्या गोष्टीत आपण इतके दिवस वाया घालवले त्या गोष्टी करायचे टाळायचे. सिंपल. देन ऑलवेज कीप युअर फॅमिली अँड फ्रेंड्स इन टू लूप. दे विल सपोर्ट यू. मी जी काही गोष्ट करणार आहे त्याची पूर्ण कल्पना आपल्या जवळच्या मित्रांना आणि घरच्यांना असली पाहिजे. कारण भविष्यात कुठल्याही स्टेजला तुम्ही असाल तेव्हा सपोर्ट करणारे, तुमच्या मागे असणारे तेच असणार आहेत. मी असे अनेक लोक पाहिले ज्यांनी उद्योगाला सुरुवात केली, घरी सांगितलं नाही आणि त्यानंतर अडचणीत आले आणि घरच्यांनाही त्याची काही कल्पना नव्हती. सो काही गोष्टी टाळून आपण पद्धतशीरपणे पुढे जाऊ शकतो. सो ठरलं. सी थिंक देर आर एम्पल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अराउंड. आपल्या आसपास प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑल ऑपॉर्च्युनिटी इंटिग्रेट्स कंटेंट विथ कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी. यापुढे ज्या ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत, लक्ष देऊन ऐका, यापुढे ज्या ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत त्या कंटेंट, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करूनच तुम्हाला मिळणार आहेत. सो त्यामुळे मग त्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते मी तुम्हाला सांगेन. सो दीज आर द ॲव्हेन्यूज, न्यू ॲव्हेन्यूज. यातले काही प्रचलित आहेत, काही नवीन आहेत. प्रत्येकाला मी जसं मगाशी सांगितलं, आपण कुठे बेस्ट आहोत, कुठे सूट होऊ शकतो, ज्याच्यातल्या स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो, हे रिलेट तुम्ही इथं करू शकता. 1. न्यूज रायटिंग सर्व्हिसेस फॉर ऑनलाईन पोर्टल्स. सगळे आता न्यूजपेपर जे आहेत, इव्हन डिस्ट्रिक्ट वाईज असेल किंवा रिजन वाईज असतील, नॅशनल असतील. नॅशनल पेपर आहे आता लोकल लँग्वेजमध्ये येत आहेत. सो दे वॉन्ट ऑनलाईन न्यूज स्टफ. त्याच्यामुळे जे पत्रकार बांधव आता ह्या चिंतेत आहेत मी काय करावं, त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. न्यूज रायटिंग सर्व्हिस तुम्ही सुरू करू शकता का, जे ऑनलाईन पोर्टल्सचा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ब्लॉग, सोशल मीडिया हे मार्केट पूर्वी होतं, आताही असणार आहे. तुम्ही जितकं उत्तम लिहू शकता तेवढा तुम्हाला मोबदला त्याचा चांगला मिळतो. स्क्रिप्ट फॉर शॉर्ट फिल्म, ऑडिओ स्टोरीज अँड OTT प्लॅटफॉर्म्स. अनेक जणांना आता हे एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे OTT प्लॅटफॉर्मने दिलेली, की तुम्ही त्यांच्यासाठी गोष्टी किंवा संहिता, स्क्रिप्ट ज्याला म्हणू आपण, ते तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता लिहून. ज्यांना ह्याच्यात रस आहे ते उत्तम पद्धतीने त्याच्यात ते मांडू शकतात आपली एखादी कल्पना, त्याचा प्लॉट तयार करू शकतात. त्यांच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. रिसर्च आणि याच्यात मोबदला चांगला आहे. नंतर रिसर्च बेस्ड कंटेंट सर्व्हिस मीन्स व्हॉट.
जिथे मार्केट अनालिसिस इन्व्हॉल्व आहे. न्यूज ट्रॅकिंग जसं मगाशी मी म्हटलं. अनेकांना नवीन काही गोष्ट सुरू करायची असते, पण त्यासाठी त्यांना रिसर्च बेस्ड काहीतरी कन्सेप्ट, रिसर्च बेस्ड असलेलं एक नोट पाहिजे असते. अनेकांना प्रेझेंटेशन हवे असतात, त्यासाठी सुद्धा हा रिसर्च कंटेंट लागतो. देन बुक रायटिंग, एडिटिंग, प्रूफ रिडिंग सर्व्हिस. ही एक मोठी सर्व्हिस आहे. मी अनेकदा पाहतो की अनेकांना स्वतःचं पुस्तक लिहायचं असतं, पण त्यांच्याकडे ती कला नसते. सो दे आर लुकिंग फॉर समवन हू कॅन राईट द बुक्स. ज्यांनी बुक तयार करतात त्यांना एडिटर्सची वानवा असते त्यांच्याकडे. सो हू इज गोइंग टू एडिट दॅट बुक? सगळं तयार झाल्यानंतर हू इज गोइंग टू प्रूफ रीड इट? आज हे सगळे गुण आपल्यात आहेत. वी कॅन राईट, वी कॅन एडिट, वी कॅन प्रूफ रीड. त्यामुळे ही एक चांगली सर्व्हिस आहे जी प्रत्येक जण सहज हे करू शकतो, घर बसल्या करू शकतो. देन रिव्ह्यू सर्व्हिस फॉर ऑनलाईन प्रोडक्ट सर्व्हिसेस, एंटरटेनमेंट पोर्टल्स. रिव्ह्यू देणं हे थोडंसं एक क्रिटिकल विचार करणाऱ्यांचं काम आहे. सो ज्यांना क्रिटिकल रायटिंगची आवड आहे, त्याच्यात ते काम करू शकतात, त्यांच्यासाठी दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. देन फोटोग्राफर्स, इंटरेस्टिंग. आपल्यातच अनेक फोटोग्राफर्स असे आहेत की ज्यांना आज ज्यांना फारसं काम नाहीये म्हणा, किंवा ज्यांना आता भविष्यात काय करावं असे हे आहे. आणि मुळातच फोटोग्राफी आलेलं सॅच्युरेशन आणि तयार होणारे ऑप्शन, ह्यामुळं आपण आता इथून पुढे काय करायचं असं अनेकांपुढे प्रश्नचिन्ह आहे. मी एक जणाशी मध्यंतरी बोललो होतो, त्याला एक कल्पना मी सांगितली होती, तीच तुम्हाला सर्वांना मी शेअर करतो. मात्र ही कल्पना एकत्र येऊन करण्यासारखी आहे, कुणी एकट्या दुकट्याने करण्याचं काम नाही. जे जे फोटोग्राफर्स आहेत ह्या कन्सेप्टमध्ये येऊ इच्छिणारे, त्यांचे जे फोटो आहेत कॉपीराइटेड फोटो सोडून ते त्यांनी कंपाईल करायचे. त्याचा टॉपिक काय आहे, कॅप्शन काय आहे, त्यानुसार त्यांनी ते कंपाईल करायचं. त्याचं एक पोर्टल तयार करायचं, त्या पोर्टलमध्ये ते प्लेस करायचे अँड रेंट इट. ज्यांना हवे आहे त्यांना त्या साईज मध्ये, त्या पर्पज साठी तुम्ही ते रेंट करू शकता का? थिंक ऑन दॅट. दिस कुड बी व्हेरी व्हेरी गुड ऑप्शन. e-publications. So as I told you, there could be a news application. ज्यांना टेक्नॉलॉजीची आवड आहे ते न्यूज ऍप्लिकेशन तयार करू शकतात. न्यूजपेपर, न्यूजलेटर तयार करू शकतात. ई न्यूजलेटर असतात, फ्लायर असतात. दॅट इज अनदर वन ऑफ द बेटर ऑप्शन. टेक्निकल रायटिंग, याच्यावरती सेशन आपल्याकडे झालेलं आहे, त्याच्यातही मोठी अपॉर्च्युनिटी आहे. व्हॉइस ओव्हर रिसोर्सेस, मी गेले 2 वर्षात याच्यात काम केलेलं आहे व्हॉइस मीडियामध्ये. दॅट्स वाय आय नो की व्हॉइस टॅलेंटला तर इथून पुढे खूप महत्व असणार आहे. ज्यांना आपला आवाज उत्तम आहे किंवा आपण त्याच्यात काम करू शकतो असं वाटतं, त्यांच्यासाठी गुड अपॉर्च्युनिटी आहे. देन एक्सप्लोर न्यू कन्सेप्ट फॉर PR. PR वरती आपल्याकडे सेशन झालेलं आहे. पण टिपिकल पूर्वीच्या PR पेक्षा वेगळा PR आता इथून पुढे कामाला येणार आहे. सो त्याच्यातल्या कन्सेप्ट तयार करणं, ह्याच्यावरती विचार करा. ज्यांना जे उत्तम बोलू शकतात, ज्यांना संपर्क ठेवायला आवडतो इतरांशी, त्यांनी ह्या गोष्टीत जास्त रस घ्यावा आणि एखादी कन्सेप्ट तयार करावी. वेबिनार कॉर्डिनेटर. आता लॉकडाऊन नंतर वेबिनार्सला, आता आपण वेबिनारच करतो, वेबिनार्सला महत्व आता आलेलं आहे. पण हे सगळं मॅनेज कोण करणार हा प्रश्न अनेक संस्थांपुढे असतो. सो यू कुड बी अ कोऑर्डिनेटर फॉर देम. देन टोल फ्री और हेल्पलाईन सर्व्हिसेस. अनेक संस्थांना, अनेकांना आता हेल्पलाईन तयार करण्याची वेळ आलेली आहे, कारण सोशल डिस्टन्सिंगमुळे त्यांना लोकांनी फक्त फोन करावा आणि फोनवरती अनेक गोष्टी घडाव्यात, ते ऑटोमॅटिक सिस्टीम त्याच्यासाठी असावी असं वाटतं. सो थिंक ऑन दॅट. देन देर इज अ ई-लर्निंग, इन्स्ट्रक्शनल डिझायनिंग. विशेषतः आता शाळा आणि कॉलेजेस, क्लासेस हे सगळं ऑनलाईन सुरू होत असल्यामुळे आणि भविष्यात तसंच असणार आहे, त्यामुळे ई लर्निंग प्लॅटफॉर्मला चांगलं महत्व आहे. ऑनलाईन इव्हेंट मॅनेजमेंट, दिस इज अनदर ऑपॉर्च्युनिटी. इव्हेंट्स ऑनलाईन ऑर्गनाईज करणं ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती विचार करू शकतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये रस आहे त्यांनी ऑनलाईन स्किल्स काही शिकून ही गोष्ट करू शकतात. ट्रान्सलेशन अँड मीडिया कन्व्हर्जन्स. ट्रान्सलेशनला मरण नाही जगात.
सो फक्त ट्रान्सलेशन घेऊन उपयोग नाही, तुम्हाला एका मीडियातून दुसऱ्या मीडियामध्ये त्याचं कन्व्हर्जन्स करता आलं पाहिजे. त्याच्याविषयी तुम्ही विचार करू शकता. देन ग्राफिक डिझाईन अँड व्हिडिओ मेकिंग, ज्यांना ग्राफिक डिझायनिंग मध्ये तो नॅक आहे, ती नॅक आहे, त्यांनी याच्यामध्ये जरूर यावं. आजही उत्तम कंटेंटची गरज आहे प्रत्येकाला. डॉक्युमेंट डिजिटायझेशन हा प्रयोग आम्ही केला होता. जुने डॉक्युमेंट स्कॅन करणं, इंडेक्स करणं, त्याची एक सिस्टीम लावून देणं, दिस इज अनदर थिंग. इथे खूप मोठं स्किल असण्याची गरज नाही, पण इथं कामाचा आवाका खूप मोठा असणार आहे. एक इंटरेस्टिंग आणखी एक बिझनेस असू शकतो, तो सबटायटल सर्व्हिसेस फॉर मल्टिपल लँग्वेजेस. एका भाषेतनं दुसऱ्या भाषेतल्या कुठल्याही क्रिएटिव्ह वरती सबटायटल्स देणं. अनेक आता OTT प्लॅटफॉर्ममुळे ती सर्व्हिस तुम्हाला मिळू शकते. ती सर्व्हिस तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देऊ शकते. देन व्हिडिओ ब्लॉगिंग. व्हिडिओ ब्लॉग हा प्रकार अलीकडे पॉप्युलर झालेला आहे. युट्यूब आणि इतर माध्यमातून तुम्ही तुमचे व्हिडिओ प्लेस करू शकता, वेगवेगळ्या कन्सेप्ट त्याच्यात आणू शकता, तुमचं नेटवर्क तयार करू शकता. फक्त विषय जितका चांगला आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे त्यावरती तुमचं अर्निंग त्याच्यावरती डिपेंडंट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप मोठा खर्च येणार नाहीये. लाईक माइंडेड काही लोक तुम्ही एकत्र येऊनही ह्या गोष्टी सगळ्या करू शकता. तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. वाटतं बराच मी वेळ घेतलेला आहे. फक्त 2 स्लाइड्स आहेत त्या सांगतो आणि विषय थांबवतो. लुक बियॉन्ड व्हॉट यू थिंक. आपण विचार करतो त्यापेक्षा आपण पाहतो त्यापेक्षा पाहायला शिका इथून पुढे. डिसाइड व्हॉट यू डोंट वॉन्ट टू डू. एखादी गोष्ट मला करायची आहे हे जसं आपण ठरवतो तसंच कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीयेत हे पण ठरवा, त्याही तितक्यात महत्वाचे आहेत. म्हणजे मी जर असं ठरवलं की मी सेल करणार नाही, म्हणजे एखादी गोष्ट विकणार नाही, तर उद्या कोणी अमृत जरी आणून दिलं तर विकायचं नाही, इतकं आपण ठाम राहायला पाहिजे. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ फॉर लर्निंग अँड इम्प्रुव्हमेंट. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला शिका, पण कशासाठी? लर्निंग आणि इम्प्रुव्हमेंट. मी तुम्हाला सांगतो की मी सकाळ सोडल्यानंतर जेव्हा उद्योग करायचं ठरवलं तेव्हा 2 वर्ष मी त्यासाठी दिली. मी माझा सगळा PF आणि जो काही होता तो त्यासाठी वापरला. मी सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स लावला, मी टेक्निकल रायटिंगचा लावला, मी सायबर फॉरेन्सिकचा लावला. मला त्याच्यात एक्सपर्ट व्हायचं नव्हतं, पण मला या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, त्यासाठी हे केलं. पण आज सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टींचा मला थोडाफार नक्कीच फायदा होतो माझ्या व्यवसायात. सो इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. अर्न रिस्पेक्ट, मनी विल फॉलो. आपला रिस्पेक्ट आपण गमावता कामा नये. रिस्पेक्ट तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप मिळून देते. मनी आपोआप येतो, म्हणजे पैसा आणि त्याचं अर्निंग आपोआप मिळतं. इफ यू कांट फाइंड द सोल्युशन यू आर अ प्रॉब्लेम. या सगळ्या परिस्थितीत जर तुम्ही सोल्युशन ह्याच्यातनं कुठंच शोधू शकत नसाल तर काहीतरी आपल्यात प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काय काढता येईल त्याचा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. डोंट एक्सपेक्ट ओव्हरनाईट सक्सेस. एका रात्रीतनं कुठली गोष्ट घडत नाही, त्यासाठी ओव्हरनाईट सक्सेस नाही मिळत. कन्सिस्टंटली तुम्ही प्रयत्न केल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. एखादी गोष्ट 5 वर्षानंतर आपल्याला महत्वाची लोकांना कळायला त्याला वेळ लागतो आणि एक्नॉलेज व्हायला तेवढा वेळ लागतो, रिवॉर्ड मिळायला वेळ लागतो. पण काय लागेल, किती लागेल त्यापेक्षा आपल्याला ती गोष्ट आनंद देते का ही फार महत्वाची आहे. ती फेज वाढली तरी चालेल मग. आणि महत्वाचं, नेव्हर गिव्ह अप. मिनिमाइजिंग फेल्युअर इज द सक्सेस. हार मानायची नाही. सक्सेस आपलं मिनिमाइज जेवढं आपले फेल्युअर्स जितके मिनिमाइज होतील तेवढं आपलं सक्सेस वरती येईल. जसं एखादे सोनं काढून सुलाखून निघतं ना, सोनं असतं सोन्याच्या खाणीतनं, त्याच्यावरती मातीच असते, ती जेव्हा बाजूला जाते तेव्हा सोनं बाहेर येतं. त्यामुळे ती बाहेरची माती आहे ती फेल्युअर्स आहे समजायचं आणि आपण पुढे जायचं. आणि लास्ट स्लाइड, एक नोट प्रत्येकाला दिसेल इथे, 10 रुपयाची एक जुनी नोट आहे. मी एक प्रश्न विचारतो, ही एक नोट आहे किंवा मी माझ्या खिशातून ती नोट काढली आणि दाखवतोय असं विचारतो. आता ही नोट तुम्हाला हवी आहे का असं मी जेव्हा प्रश्न विचारेल, व्हॉट एव्हर द रिझन, तुम्हाला ती तुम्ही म्हणाल होय आम्हाला हवी आहे. ती नोट मी त्याची एक घडी घातली त्या नोटीची. आता तुम्हाला हवी आहे का? तुम्ही म्हणाल हो हवी आहे. मी आणखी एक घडी घातली, आता हवी आहे का? ऑफकोर्स तुम्ही म्हणाल येस.
आणखी एक घातली. असं करून तुम्ही जेव्हा पूर्ण दुमडाल ती नोट, त्याच्या अनेक घड्या घालाल, तोपर्यंत मी विचारेन की तुम्हाला हवी आहे का? मला उत्तर येईल हो हवी आहे. जोपर्यंत ती नोट फाटत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणाल हो हवी आहे. तात्पर्य मित्रांनो सांगायचं असं की ती नोट तुम्हाला का हवी आहे? कारण त्याची एक व्हॅल्यू आहे. जोपर्यंत ती व्हॅल्यू कायम आहे, जोपर्यंत ती नोट फाटत नाही तोपर्यंत ती हवी आहे. मीन्स तुमची व्हॅल्यू जपा. घडी त्याच्यावरती पडणं अमुक तमुक ही परिस्थिती आहे, ती प्रतिकूलता आहे. किती प्रतिकूलतेत तुम्ही असलात आणि व्हॅल्यू तुमची गमावली नाही तर ती नोट, ती व्हॅल्यू जगाला ती हवी असते, तुम्ही जगाला हवे असता. त्याच्यामुळे व्हॅल्यू न गमावता आपण जितके चांगल्या गोष्टी करू शकू तेवढे आपण नक्की पुढे जातो. मनातून, जगातून आणि सर्वांसाठी एक अभिमानाने आपण काम करू शकतो. आणि आनंद मिळवण्यापेक्षा दुसरं कुठलंही सक्सेस मी मानत नाही. सो अँड दिस इज व्हॉट रिअली मॅटर फॉर मी. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप वेळ देऊन ही गोष्ट ऐकली माझ्याकडनं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद संतोष. खूप चांगलं मार्गदर्शन तुझं मिळालं. आता योगेश बोराटे सर सगळे प्रश्न जे काही आलेले आहेत ते त्यांच्या संदर्भात कोऑर्डिनेशन करतील. कोणाला जर काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करा किंवा स्वतःला अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. योगेश सर. सर फेसबुक पेज चेक केलं इकडे, म्हणजे पत्रकार भवनच्या फेसबुक पेजवर अजून प्रश्न ऍज सच नाहीत आलेले आणि आपल्याकडेही चॅटबॉक्स नाहीयेत खरं. पण मीनवाईल सर थोडा तुम्ही जो एक माइंडसेट गरजेचा असतो, काय आपण एका प्रोफेशन मधून दुसऱ्या प्रोफेशन कडे येण्यासाठीचा, आणि इथे आज आपण बोलतोय ते अगदी उद्योजकतेविषयी बोललो. सो तो जो एक बूस्ट गरजेचा असतो तो कसा मिळवायचा याच्याविषयी थोडं सांगितलं तर बरं होईल. रिपीट कराल परत? सर आपण ज्यावेळेस प्रोफेशन चेंज करायच्या एका मानसिकतेमध्ये असतो आणि त्यावेळेस खरं एक बूस्ट गरजेचा असतो, तर तो कसा मिळवायचा? कारण बरेचदा काय होतं, काय करायचं हेही माहिती असतं, त्याच्याविषयीच्या कल्पनाही डोक्यात असतात, पण त्याच्यासाठी जे त्यावेळेस एक डेअरिंग करण्याची गरज असते ते आपल्याला करता येत नाही. तो एक डेडलॉक होऊन बसलेला असतो. तर त्याच्यावर मात करायची कशी? हो, मी मगाशी जसं म्हटलं की आपल्याला एखादी गोष्ट करावी किंवा करू नये हे जे कन्फ्युजन असतं, तर ती गोष्ट दोन पद्धतीने हाताळता येते. आपल्याला जर 50% कॉन्फिडन्स वाटत असेल ती गोष्ट नक्की करावी, कारण ती गोष्ट न केल्यामुळे ते उरलेला 50% कॉन्फिडन्स नसतो आपल्याकडे, तो आपोआप येईल आपल्याकडे. मला जर उत्तम लिहिता येतं, ज्या अर्थी मला पेपरवरती उत्तम लिहिता येतं, त्या अर्थी मी जर कॉम्प्युटर शिकलो तर मला लॅपटॉपवरही ते लिहिता येऊ शकतं, बरोबर आहे? ह्याचाच अर्थ आपल्या बेसिक स्किल्स जर परफेक्ट असतील तर आपल्याला एका मीडियातनं दुसऱ्या मीडियामध्ये त्याचं माध्यमांतर व्हायला काही प्रॉब्लेम येत नाही, असा माझा अनुभव आहे. माझाच नव्हे, अनेकांचा आहे या फील्डमध्ये. सर इफ यू वॉन्ट माइंड, मला एक प्रश्न विचारायचा होता की आता आमचे बरेच सहकारी सध्या फील्ड मधनं बाहेर पडलेत काही वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे. एक तर स्वतःचे आहे किंवा मग काही जॉब मध्ये काही म्हणजे अनसिक्युरिटी आल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागलं. वर्किंग जर्नलिस्ट आहेत, तर त्यांनी ह्या ऑपॉर्च्युनिटी कशा आयडेंटिफाय कराव्यात आणि लगेच त्यांना जर सुरू करायचं असेल या फील्डमध्ये काम, तर त्या पहिल्या बेसिक 2-3 स्टेप्स त्यांनी कुठल्या घ्याव्यात? सगळ्यात आधी तर ऍक्च्युली हे प्रेझेंटेशनच मी त्यांना डोळ्यापुढे ठेवून केलेलं होतं, जे आज त्या ह्याच्यातनं जात आहेत त्या फेज मधनं, आणि माझे अनेक मित्र आहेत त्यामध्ये. मला असं लक्षात आलं की आपला सगळ्यात आधी आपल्याला अप्रोच बदलावं लागेल. की हे मला करावं लागतंय हे सगळ्यात आधी आपल्याला मनातनं काढून टाकलं पाहिजे, की मी करणार आहे आणि हे मी बाय चॉईस करतो आहे हे मनात तुम्ही ठाम ठरवा. दुसरी गोष्ट अशी की मग मी काय करू शकतो, तर मगाशी मी जी एक लिस्ट त्याच्यामध्ये दिली होती त्या
त्यात आपल्याला कुठल्या गोष्टी जास्त सूट होत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी उत्तम बातमी लिहू शकत असेल, ती माझी स्किल असेल असं जर मला वाटत असेल, तर मी त्यातलं मग सेगमेंट निवडू शकतो. त्या सेगमेंटमध्ये एखादी सर्व्हिस सुरू करू शकतो का? मग त्याचा बायर कोण असेल, मी ती कुणाला विकू शकतो, ह्याचा विचार मग त्या पद्धतीने करता येतो. मी जसं एक फोटोग्राफरसाठी उदाहरण दिलं, अनेक फोटोग्राफर सध्या मला माहिती आहेत की त्यांना काम नाहीये. ते कशा पद्धतीने काम करू शकतात? त्यांनी एक त्यांचा ग्रुप बनवावा. त्यांनी एक त्यांचं एक पोर्टल सुरू करावं, इमेज बाजार सारखं. पुणे फोटोज असं म्हणून जरी त्यांनी केलं, तर जगभरात ज्यांना पुण्याशी संबंधित रिअल लाईफ फोटो हवे आहेत, त्यांना ते एक ऑप्शन मिळू शकतो तिथे. जसं मी बुक एडिटिंग आणि याची सर्व्हिस सांगितली, ती कधीही कुणी घरून सुरू करू शकतं. कारण आजही अनेकांना चांगले एडिटर्स मिळत नाहीत, चांगले ट्रान्सलेटर मिळत नाहीत. कंटेंटची रिक्वायरमेंट सदैव असणार आहे. प्रूफ रिडिंग, वर्तमानपत्रांना त्यांचं महत्व नाही, पण बाहेर प्रूफ रीड ही फार मोठी गरज आहे, आजही आहे. आम्ही करून घेतो बाहेरून. हॅलो, फेसबुक पेज वरती एक प्रश्न आलेला आहे. हॅलो, एक मिनिट योगेश सर, मानसी सराफला पण साधारण असाच प्रश्न होता, तर तिचं समाधान झालंय का आणि तिला विचारा फक्त. आणि दरम्यानच्या काळात संतोष सर जरा शेअर स्क्रीन जो आहे तो काढला तर सगळ्यांचं हे दिसतंय आपल्याला, गॅलरी व्ह्यू पाहता येईल. एकच मिनिट. स्टॉप शेअर. येस. योगेशजी आपला हो सर, संतोषनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. म्हणजे माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. ओके. योगेशजी आपण फेसबुक वरचा घ्या प्रश्न प्लीज. हा, फेसबुक पेज वरती एक प्रश्न आलेला आहे की व्हॉइस ओव्हर मध्ये करिअर कसे करावे. व्हॉइस ओव्हर ही एक आर्ट आहे आणि ती आपण स्वतःमध्ये ती डेव्हलप करू शकतो. आपल्या जर आवाजाचा बेस चांगला आहे असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्याच्यावरती थोडंसं काम करून आपण ती गोष्ट करू शकतो. माझ्या माहितीमध्ये काही पुण्यात असे कोर्सेस चालतात की जे तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन आणि व्हॉइस कल्चर हे करणारे, त्याच्यामध्ये ट्रेन करणारे आहेत. मला वाटतं एके स्टुडिओ किंवा केदार आठवलेंचं एक हे आहे, विक्रम गोखले आणि केदार आठवले, ते त्याच्यावरती काम करतात. म्हणजे त्याचं एक ओरिएंटेशन त्यातनं मिळतं. दुसरं असं की नुसता कोर्स करून उपयोग आहे का, तर नाही. तुम्हाला सतत त्याच्यामध्ये प्रयोग करावे लागतील. तुम्हाला अभिवाचन असेल, एखादी गोष्ट तुम्हाला स्वतःच्या आवाजाची ओळख आधी होणं आवश्यक आहे. ती मग तुम्ही कुठं बेस्ट सुटेबल आहे तुमचा. कारण आवाजाचे अनेक प्रकार आहेत आणि मी जसं स्टोरीटेल सोबत काम करतो आहे, तर आमच्या असं लक्षात येते की प्रत्येक प्रोजेक्टचं स्वरूप वेगळं आहे. प्रत्येक प्रोजेक्टला वेगवेगळ्या प्रकारचा आवाज लागतो. मग स्टोरीटेलची एक स्वतःची व्हॉइस हे असलेली लायब्ररी आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांना आपले आवाज द्यायचे आहेत, तर त्यांनी स्टोरीटेलला त्या मेल आयडी वरती जर मेल केले त्यांचे सॅम्पल्स, आणि नंतर तो प्रोजेक्ट जो येईल त्याला जो सुटेबल आवाज आहे तो आम्ही शोधतो त्यातनं. आम्ही म्हणजे मी नाही शोधत, पण मुंबईमध्ये स्टोरीटेलची एक वेगळी यंत्रणा आहे, त्यांच्या माध्यमातून ती शोधली जाते आणि त्या व्यक्तीला त्या कामासाठी बोलवलं जातं. सो व्हॉइसला भविष्यात मोठी डिमांड असणार आहे, नो डाऊट. आणि ती गोष्ट आपला जर बेसिक तयारी असेल आणि थोडा पेशन्स ठेवून स्वतःवरती प्रयोग करण्याची तयारी असेल, तर नक्कीच त्याला मोठं यश मिळेल. पुढचा प्रश्न आहे सर, जयश्री वकील मॅमने विचारलाय की नियमित पत्रकार म्हणून काही काळ घालवल्यानंतर आणि एका ठराविक रकमेची सवय लागल्यावर त्याच्या पलीकडे आर्थिक अनियमितता आणि अनिश्चितता याचा स्वीकार कसा करावा. हा खूप जेनरिक प्रश्न आहे, सर्वांना पडणारा आहे. मलाही पडला होता, मी त्यातनं गेलेलो आहे. पण मुळात मला सांगा, पैसे लागतात कशाला आपल्याला? पैसे लागतात ऑफकोर्स, आपले दर महिन्याच्या गोष्टी असतात, हे असतात. पण ती पुरतात का? जेव्हा आपण नोकरीमध्ये असतो
तेव्हा मला सांगा की एक उदाहरण आपण घेऊ, मला 20,000 रुपये पगार आहे, एक 40,000 रुपये पगार आहे असं आपण धरू. आता तो 40,000 जेव्हा मला ऑफर होतो तेव्हाही तो मला कमीच वाटत असतो. जेव्हा तो 50,000 होतो तेव्हा मला तो कमीच वाटत असतो. जेव्हा तो 1,00,000 होतो तरी मला तो कमी वाटत असतो, कारण माझ्या गरजा मी त्यानुसार वाढवलेल्या असतात. हे ऑब्विस आहे गोष्ट. आणि एवढं करून मी सॅटिस्फाय कधीच नसतो, कारण मला ते कमीच वाटत असतो. आणि असं एक उदाहरण आहे की एका मालकाला विचारलं की मला एक पगार कमी पडतोय, तर तो म्हणाल ठीक आहे, तुला जर 40,000 रुपये कमी वाटत असतील तर तूच सांग तुझी वर्थ काय, तुला किती मी पगार द्यावा. त्याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्याच पद्धतीने हा जो आपला माइंडसेट आहे की मला ही रक्कम एवढी लागते आणि त्यानुसार मला गत्यंतर नाही, ते म्हणजे ते उंटासारखं आहे. उंट नाही का, ते एक उदाहरण आहे बा, तंबू पुढे उंट बांधायचा आहे तर तो कसा बांधाल, तर फक्त त्याला बांधल्यासारखं करा, तो उंट तिथंच राहतो. कारण ती मानसिकता आहे आपली, एक तारखेची मानसिकता आपण म्हटलं पाहिजे. आपला पगार होईल म्हणून आपण पुढचा महिना काढू शकतो असं बिलकुल नाहीये. आपला पगार हो न हो, आपण काय करतोय त्या काळात. आपल्याला उद्योगात जर यायचं असेल तर मी हा विचार केला होता, माझ्यापुरतं मी उत्तर देतो की कदाचित मी आयुष्यभर काम केलं असतं, म्हणजे व्यवसाय नोकरी केली असती तर मला तेवढीच रक्कम मिळाली असती, थोडी वाढत गेली असते. पण काम माझं आयुष्यभर तेच राहिलं असतं. म्हणजे ते पुढे म्हणाले की डेस्कवर तेच लिहिलं असतं, रिपोर्टिंग मध्ये ते झालं असतं, साहेब झालो असतो तरी तेच करावं लागलं असतं जर वेळ पडली तर. पण पगारात फारसा वाढला नसता त्याच्यात. पण आज मी जर उद्योग करत असेल तर आज मी जेवढा पगार मला मिळत होता त्यापेक्षा जास्त पगार देऊ शकतो आज. आता हे कशामुळे झालं, कारण मी ते धाडस केलं, एक तारखेची सवय मनातनं तोडली. आणि व्यवसाय सुरू करताना असे 4-5 महिने आपले जाणार आहेत, हे गाठीशी धरून आपण एक छोटे प्रयोग करायला काय हरकत आहे. ओके. आय थिंक इकडे आपले चॅट बॉक्स मध्ये अजून काही प्रश्न नाहीत आलेले खरं, आणि आपण फेसबुक वरच्याही जवळपास सर्व प्रश्नांची खरं उत्तरं देतोय. संतोष, हा, एक जो याला जोडून जो प्रश्न आहे की स्वतःच्या निर्णय घेऊन बाहेर पडणं, त्यावेळेला आपली मानसिक तयारी झालेली असते. आणि आता आपल्या बऱ्याच पत्रकार मित्रांपुढे जो प्रश्न आहे की एकदम नोकरी गेली आणि आता काय करायचं पुढे, असा प्रश्न येतो. याच्यातून बाहेर पडून स्वतःच काही स्टार्टअप सुरू करणं किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभं करणं, या मानसिकतेपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल? खूप चांगला प्रश्न आहे खरं तर हा सर. आणि मी समजू शकतो, आणि सगळे आपले बांधव आहेत, त्यांना मी इमॅजिन करू शकतो ते कशा ह्याच्यातनं जात असतील त्या विचारातनं. पण इथं ना सर, महत्वाचं आपला अप्रोच चेंज करण्याची योग्य संधी आपल्याला मिळाली आहे. अदरवाईज ती संधी आपल्याला कधी मिळाली नसती. आपला अप्रोच चेंज करणं म्हणजे काय की आता ठीक आहे, जे झालं ते होऊन गेलं. आता मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी त्याचं आता प्राधान्यक्रम मला ठरवला पाहिजे. मी जसं म्हटलं की, आणि हे आता जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे हे त्यासाठी दिलेलं आहे की आधी आपण कशात आपण बेस्ट आहोत त्याची लिस्ट काढा. ह्या 10 गोष्टी ही 10 कामं मी नक्की चांगली करू शकतो. ही 4 कामं मी अजून थोडासा वेळ देऊन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ह्या 5 गोष्टी मी मॅनेज करू शकतो. अशी जर आपण एक लिस्ट बनवू शकलो, त्याच्यानंतर आपण व्यवसायाला सुरुवात करू शकतो. आता व्यवसाय करायचा म्हणजे काय करायचं, तर आतापर्यंत तुम्ही इतरांकडे नोकरी करत होता, जॉब करत होता. आता काही दिवस स्वतःकडे करायचं. म्हणजे काय की स्वतः एक आपण इन्स्टिट्यूट आहोत, आपण एक स्वतःच एक कंपनी आहोत, असा विचार करायला सुरुवात करा. आतापासून सुरू करा. कंपनी जसा विचार करते त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल, हे माझे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे मला येत असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, हे प्रॉडक्ट मला सेल करायचे. मग मी क्लायंट शोधतो, मग त्या क्लायंटला विचारतो. क्लायंटला तुम्ही भेटायला सुरुवात करा. पोटेन्शियल क्लायंट असते. सगळ्यांना तुम्ही सांगा तरी मी आता काम करू शकतो, माझ्याकडे ह्या गोष्टी मी तुम्हाला चांगल्या देऊ शकतो, ह्या गोष्टी मॅनेज करून देऊ शकतो, ह्या गोष्टी माझ्या लूपमध्ये
मी ठेवून करू शकतो. काही रिपोर्टर्स आहेत, मी जसं मग अशी म्हणलं की रिपोर्टर्स जे एकत्र बाहेर पडलेले आहेत काही अनेकांना अनफॉर्च्युनेटली काही त्या कंडिशन मधनं जावं लागलं, तर कॅन दे फॉर्म ग्रुप विदिन देमसेल्फ आणि त्याचं एक त्यांनी ऑनलाईन एक पोर्टल तयार केलं. त्याच्यावरती ते न्यूज टाकत राहिले. न्यूज ही आता कुणाची मक्तेदारी नाहीये. नॉट नेसेसरी तुम्ही कुठल्या तरी पेपरचे अधिकृत आहात रिपोर्टर आणि तरच तुम्ही ती न्यूज लिहू शकता असं काही नाही. मुळातच आपण सगळे पत्रकार आहोत. आपण ते उत्तम लिहू शकतो. त्यामुळे त्याचं एक पोर्टल किंवा सॉर्ट ऑफ फीचर्ड न्यूज एजन्सी तुम्ही सुरू करू शकता का? मग त्याचे फीचर्स काय असले पाहिजेत, त्याच्यात आणखी काय गोष्टी करता आल्या पाहिजे, ऍटलिस्ट विचार करायला तरी सुरू करा. आज मार्केटमध्ये हा जॉब गेल्यानंतर दुसरा काय ह्याचं उत्तर नाहीये टू बी व्हेरी फ्रँक. मग आपण आपल्यालाच एक्सप्लोर जर करू शकलो तर उद्या 6 महिने जर आपण असंच बसलो तर उत्तर नसणार आहे आपल्याकडे. तर आता आपण उत्तर शोधायला प्रयत्न करू आतापासूनच. त्यामुळे जेव्हा 6 महिन्यानंतर मार्केट वेगळ्या पद्धतीने पुढे येईल तेव्हा आपण त्याच्यासाठी सज्ज होऊ शकतो. So there is one more question from Ajay Patil on Facebook, that as a student, what approach should we have to learn these entrepreneur skills? Where and how should we gain the experience? Yeah, as a student, you can think a lot on this thing, all these slides actually. Hello. Yeah. There are a lot of things you can start from your learning itself, and throughout the life everybody is student like me, I think so. जेव्हा आपण एखादी गोष्ट आता स्टुडंट लाईफ मध्येच सुरू करू इच्छितो किंवा विचार करू शकतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मला आयुष्यात काय करायचं आहे, पुढचे 5 वर्ष माझी कशी असणार आहेत. तर तुम्ही जर आज शिकत असाल तर तुम्ही काही वर्ष स्वतःला द्या एक्सपिरियन्स घेण्यासाठी. मग तो एक्सपिरियन्स तुम्ही मिळवा. तुम्ही वेगवेगळे फील्ड तुम्हाला आता त्याच्यामध्ये काम करता येऊ शकतं. तो घेतल्यानंतर तुम्ही निवडा की मी आता इथून पुढे स्वतंत्र काम करू शकतो किंवा नाही करू शकत. पण एक्सप्लोर करत राहायला पाहिजे नवीन गोष्टी. आणि ऑपॉर्च्युनिटीचं एक तुम्ही म्हणालात कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळू शकेल, काय मिळू शकेल. अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर 10 पावलं टाकणारे पण लोक आहेत. तुम्ही स्वतःसाठी स्पेस इथून पुढे तयार करावं लागेल. कुठे स्पेस दिसली म्हणून तिथे फिट होता आता येणार नाही. तर स्वतःसाठी स्पेस तुम्हाला करावं लागतील. इथून पुढे माध्यम संस्थांमध्ये जे मल्टी स्किल लोक आहेत त्यांनाच जास्त चान्स असणार आहे, त्यांनाच जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्यामुळे मल्टीटास्किंग, मल्टी स्किल्स जर तुमच्याकडे तुम्ही डेव्हलप करू शकला मीनवाईल तर तुम्हाला ऑटोमॅटिक ऑपॉर्च्युनिटी जास्त मिळतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही उत्तम रायटर पण आहात, ऍट द सेम टाइम तुम्ही तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही स्वतः तयार करू शकता. तुम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवून तो पब्लिश करू शकता. असे जे 2-3 छोटे मोठे स्किल्स तुम्ही जर कंपाईल करू शकलात जे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत तर नक्कीच त्याला किंमत असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही जॉब इंटरव्ह्यू साठी बाहेर जाल तेव्हा ह्या गोष्टी खूप मॅटर ठरतात. ओके, मला वाटतंय आपले हॅलो सर, नमस्ते. अजय बोलतोय. अजय, हा विचार अजय. संतोष सर, थँक्यू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या खूप चांगल्या प्रेझेंटेशन बद्दल. खूप मोटिवेटिंग आणि इन्फॉर्मिंग होतं. सर, एक मला छोटासा प्रश्न होता मागच्या प्रश्नाला जोडून की विद्यार्थ्यांनी म्हणजे आता आम्ही पासआउट होणार आहोत, आता अनुभव घेतला पाहिजे. हाऊ मच इज इनफ, म्हणजे व्हॉट इज दॅट पॉइंट की कधी आम्ही ठरवायचं की बाबा आता इथून पुढे मी आता स्वतःच काहीतरी सुरू करावं किंवा सुरू करू शकतो. जस्ट अ सेकंड चार्जिंग. हा, नाही, अशीच
वेळ ऍज नसते अजय. म्हणजे हा. तुम्ही कधीही आपण मीडियामध्ये आहोत, आपण पत्रकारितेमध्ये आहोत. मला असं मी अनेक जणांची इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत जे माझ्याकडे इंटर्नशिपसाठी आलेले. दुर्दैवाने, आणि मी तांबट सरांनाही मागे शेअर केलं होतं की दुर्दैवाने होतं असं की अनेक जण फक्त अकॅडमिकचा भाग म्हणून काही गोष्टींकडे पाहतात मुलं. तर तो तसा असता कामा नये. म्हणजे रोजचे पेपर्स तुम्ही वाचलेच पाहिजेत. हे तुम्ही आवड निर्माण केली ना स्वतःमध्ये, तुमचं सिलेबस हीच जर तुमची आवड म्हणून तुम्ही डेव्हलप करू शकलात आता, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी देणाऱ्यांना सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळते तुम्हाला घेण्याची. आता नाही तर आउट ऑफ कंपल्शन तुम्ही पण गोष्टी करू नये, आणि तुमचा जो एम्प्लॉयर असेल त्याला पण आउट ऑफ कंपल्शन कुठली गोष्ट करायची गरज पडू नये. तुमचा जो आत्ताचा सिलेबस आहे, ज्या गोष्टी तुम्ही करता आहात त्या मनापासून करा. एक, कॉलेजमध्येच गोष्टी करायची गरज नाही, घरात करा तुम्ही. आणि जिथे जाल तिथं तुम्ही कायमस्वरूपी पत्रकार असणार आहात, तुम्ही मीडिया पर्सन असणार आहात, आणि तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजेत. माझ्या दुर्दैवाने मी अनेक जण असे पाहिले की ज्यांना पुण्याचे जे पत्रकारितेच्या फायनलला आहेत, आणि मी त्यांना विचारला प्रश्न की पुण्यातले मला 5 आमदार सांगा तुम्ही, त्यांना त्यांची नाव माहित नाही. उद्या मग मी त्यांना कशी अपॉर्च्युनिटी देऊ शकतो जर उद्या एखादी बातमी आली माझ्याकडे आणि ज्याच्यात नाव चुकलेलं असेल एखादं, आणि ते तसंच राहून गेलं. सो मग हा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे की काहीच नाही तर करंट अफेअर्स तुम्हाला माहित पाहिजे. आणि 1 ते 2 स्किल्स मी जसं म्हटलं, जसं नवीन टेक्नॉलॉजी, एवढं सुद्धा पुरेसं आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही काम करा. त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेज जी शिकवलंच पाहिजे ह्याची पण गरज नाही. मी जिथं जाईल तिथं मी आहे, मी जिथं जाईल तिथं पत्रकारच असणार आहे, मी जिथं जाईल तिथं मीडिया पर्सनच असणार आहे, आणि न्यू मीडियाच इथून पुढचं भविष्य असणार आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही अंगवळणी पाडलात तर तुम्हाला कशाची गरज नाही. दुसरी गोष्ट, लँग्वेज वरती भर द्या. लँग्वेज उत्तम तुमची करायचा प्रयत्न करा, रिटर्न और ओरल व्हॉट एव्हर. पण जेवढं आपण परफेक्ट असतो तेवढ्या आपल्याला ऑपॉर्च्युनिटीचा जो हे आहे, तो जो स्कोप आहे तो जास्त मिळतो, वायडर मिळतो. संतोष, हा जो प्रश्न होता ना अजयचा, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काम करायला लागलो. म्हणजे आता कसं आहे की त्यांना अनुभव मिळत नाहीये, पण मग प्रत्यक्ष अनुभवानंतर आता हे थांबून आपण व्यवसाय सुरू केला पाहिजे, अशी फेज नेमकी कोणती, केव्हा, कशी ओळखायची, असं जरा थोडं. ओके, मी म्हटलं तसं सुरुवातीलाच आपण असं ठरवलं पाहिजे की मी 3 वर्ष अनुभव घेणार आहे, असं माझा फॉर्म्युला सांगतो मी. तुम्ही तुमचे टाइमलाईन तयार करा. ओळखायची काय हा विषयच येता कामा नये आयुष्यात. तुम्ही तुमची टाइमलाईन ठरवा. मी 3 वर्ष अनुभव घेणार आहे, त्यानंतर मी 2 वर्ष काही गोष्टी एक्सप्लोर करून बघणार आहे, आणि त्यानंतरचे जे पुढचे 5 वर्ष आहेत ती मी व्यवसायासाठी देणार आहे. जशी जशी ती डेडलाईन जवळ येईल तशी तशी तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्ही इंटर्नशिप करणार आहात, तुम्ही ठरवा की मी शिकण्यासाठी इंटर्नशिप म्हणजे प्री जॉब, मी ट्रेनिंगचा काळ म्हणू आपण, 6 महिने मॅक्झिमम स्वतःला देणार आहे. त्यानंतर मी जॉब मध्ये, मग ते तुम्ही 10 ठिकाणी जॉब बदलला तरी चालेल, पण मी जॉबसाठी 5 वर्ष देणार आहे असं तुम्ही ठरवा. आणि 5 वर्षानंतर मी माझं स्वतंत्र काहीतरी सुरू करणार आहे. असं जर तुम्ही स्वतःसाठी टाइम फ्रेम आखून घेतली तर ते जास्त सोपं राहतं. अदरवाईज तुम्हाला बाय चॉईस नाही, बाय फोर्स तुम्हाला गोष्टी हँडल कराव्या लागतात, आणि मग तिथे लक, तुम्हाला सपोर्ट सिस्टीम जनरेट करणं, त्यासाठी वेळच मिळत नाही कुठे. थँक्यू सर. मला वाटतं प्रश्न संपले असतील तर प्रसाद आहेत. हा, म्हणजे इकडचे फेसबुक वरतीही प्रश्न सर्व प्रश्नांची आपण उत्तरं दिलेली आहेत खरं, आणि चॅट बॉक्स मध्ये जे प्रश्न आले होते ते एक हरिश्चंद्र पवार नावाने एक दिसतोय मला इथे. ओके. अशा स्थितीत की आपण काही करू शकतो, कुठलीही कला अवगत करावी लागली तरी काही नाही. अच्छा, सोशल मीडियावरून पैसे कमवण्यासाठी कुठले क्षेत्र फायदेशीर ठरेल? मी जसं म्हटलं तसंच, जर तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल चांगली, ती गोष्ट तुम्ही सोशल मीडियाचं एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून उत्तम पद्धतीने मांडू शकलात, आणि तुमचा जास्तीत जास्त ऑडियन्स तुम्ही तयार करू शकलात, तर गुगल स्वतः तुम्हाला पैसे देतं. त्यानंतर मग त्याचं तुम्ही एक पोर्टलमध्ये रूपांतर करू शकता, जे
त्याचं स्वरूप पेड असू शकतं आणि त्यानुसार तुम्ही मग यू कॅन स्टार्ट अर्न द मनी. दुसरं असं की सोशल मीडियासाठी उत्तम कंटेंट प्रोव्हाइड करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती सुद्धा तुम्हाला त्याच्यातनं जर करता आली तर त्यासाठी सुद्धा लोक तयार आहेत. उत्तम कंटेंट जो लिहू शकतो किंवा डिलिव्हर करू शकतो त्याला मरण नाही. चांगले कंटेंटला खरे इथून पुढे दिवस आलेले आहेत. आजही तुम्ही उदाहरण देतो, एक छोटंसं उदाहरण देतो. आज आपण लॉकडाऊनच्या काळात जर पिक्चर पाहिले असतील किंवा आमच्या स्टोरी टेल सारखं कुठलं काही गोष्ट ऐकली असेल किंवा पुस्तकं वाचली असतील, निवडायचं तुमचं प्रायोरिटीज काय होत्या हो? निकष काय होते त्याचे? की जे चांगलं आहे हे तुम्ही शोधत होता, बरोबर आहे. याचाच अर्थ असा की चांगल्या कंटेंटला लॉकडाऊन असो नसो, बाजार कसा आहे म्हणजे मार्केट कुठलंही असो, त्याला नेहमी डिमांड असते आणि त्यासाठी रिस्क घेण्याची उद्योजकांची पण तयारी असते. प्रसाद सर. प्रशांत सर समारोप करतायत, प्रशांत बिडवे सर ओके या सेशनचा, आणि त्यानंतर आपण मग फायनल कन्क्लुडिंग सेशन आजचं असल्यामुळे फायनल कन्क्लुजन करूयात त्या सेशन. ओके ओके. बिडवे सरांना विनंती की त्यांनी या सेशनचं कन्क्लुजन करावं. प्रशांत आहेस का? प्रशांत ऑनलाईन तर दिसतायत सर, अनम्यूटही दिसतात. प्रशांत बिडवे. हॅलो. हॅलो. प्रसाद सर. हा आहे आहे हा. आहे. आहे. प्रशांत, आवाज येत नाहीये तुमचा. काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतोय. मला वाटतं मग करूयात कन्क्लुजन. मी देशपांडे सरांचे खास आभार मानू इच्छितो की आपण वेळात वेळ काढून लावत आणि इतकं इन्स्पायरिंग खरं हे सेशन झालं. या काळात सगळीकडे जो डिस्मे पसरला या पार्श्वभूमीवर आपलं जे तुम्ही थॉट्स शेअर केले ते खरंच इन्स्पायरिंग आहेत आणि खूप प्रॅक्टिकल नॉलेज त्यातनं मिळालंय. म्हणजे ज्यांना या क्षेत्रामध्ये काही व्यावसायिक पाऊल उचलायचं असेल त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे बेसिक टिप्स आणि खूप प्रॅक्टिकल टिप्स तुम्ही या आजच्या सेशन मध्ये दिले, त्याबद्दल मी सर तुमचे खास आभार मानतो. आणि मी या निमित्ताने फक्त एक शेअर करू इच्छितो, जसं तुम्ही मागाशी म्हणलात की ग्रुप फॉर्म करून काय ऍक्टिव्हिटी केली तर येत्या काळात त्याला चांगले दिवस आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आपण एक छोटासा उपक्रम या निमित्ताने केलाय की आपण एक फीचर रायटिंग आणि मीडिया रिसर्च विंगची छोटीशी स्थापना केली आहे. ज्या आमच्या सहकाऱ्यांना किंवा इतर विद्यार्थ्यांना वगैरे यात काम करायची इच्छा असेल तर त्यांना मी या निमित्ताने अपील करतो की त्यांनी आपला बायोडेटा किंवा सीव्ही जो त्यांनी तयार केला असेल तर तो प्लीज आपल्याकडे शेअर करावा. आणि परत एकदा मी सर तुमचे आभार मानतो. पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा संज्ञापन आणि वृत्तपत्र विभाग आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाने गेले काही दिवस या लेक्चर सिरीजचं आयोजन केलं होतं. त्याचा मागचा उद्देश असाच होता की येत्या काळात येणाऱ्या संधी आणि ज्या जसं तुम्ही सर म्हटलात देशपांडे सर कंटेंट महत्वाचं आहे, कंटेंट इज किंग असं समजा आपण कन्सिडर करून त्यानुसार आपल्याला काय संधी या काळात निर्माण करता येतील किंवा असलेल्या संधींचा लाभ कसा घेता येईल त्याचा उहापोह करण्याचा या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला. इंटरॅक्शन मध्ये आपले जे काही सहकारी ज्यांनी आपले विचार शेअर केले
त्यांच्याबरोबर काय ऑफलाईन टायअप करून पण काही संधी निर्माण करता येतील का, याबाबत पण आपण विचार करत आहोत. तर येत्या काळात त्या निमित्ताने पण आपला पुन्हा संपर्क होईल असं मला वाटतं देशपांडे सर. आणि उज्ज्वला बर्वे मॅडम, बोराटे सर, तांबट सर, विद्यापीठाचे सर्व विद्यापीठातल्या विभागातले सर्व सहकार्याचे मी या निमित्ताने आभार मानतो. पत्रकार संघ या कार्यक्रमात दाखवलं आणि पूर्ण सिरीज एक वेगळा अनुभव आपल्याला देऊन जाईल एवढं या निमित्ताने मी सांगतो. आणि आपण खूप आशावादी चित्र निर्माण केलं देशपांडे सर, त्याबद्दल आपलेही परत एकदा आभार मानतो. आणि सर्वांचे आभार मानून ही सिरीज औपचारिकरित्या संपली असं मी जाहीर करतो. आणि धन्यवाद तुम्हा सर्वांचं, मला संधी दिली इथे आणि खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. आणि माहिती थोडस माहेर पण अनुभवल्यासारखं झालं थोडं. थँक्यू. येस. सर्वांना धन्यवाद. Can I leave now?